संगमनेरमध्ये वाळू माफियांचा हैदोस. साकूर परिसरात रात्रीच्या अंधारात तस्करी सुरूच. महसूल विभाग झोपेत आहे का? संगमनेर तालुक्यातील साकूर आणि परिसरात वाळू तस्करीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. प्रशासनाचे कोणतेही भय न बाळगता वाळू माफिया रात्रीच्या अंधारात नद्यांचे पात्र ओरबाडत असून याकडे महसूल आणि पोलीस विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. मुळा आणि प्रवरा पात्रात मोठ्या प्रमाणावर उपसा, साकूर, मांडवे आणि परिसरातून वाहणाऱ्या ओढ्यांच्या आणि नद्यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. पहाटेच्या वेळी विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर आणि डंपर या भागात सुसाट वेगाने धावताना दिसतात. या वाळू तस्करीमुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच या वाहनांच्या वेगामुळे अपघाताची भीतीही निर्माण झाली आहे. महसूल विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने काही ठिकाणी कारवाया केल्या होत्या, मात्र या कारवाया केवळ नावापुरत्याच होत्या का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वाळू माफियांचे नेटवर्क इतके तगडे आहे की अधिकारी येण्यापूर्वीच त्यांना खबर मिळते आणि ते पसार होतात. महसूल विभागाचा वाळू माफियांवर वचक उरला नाही का, असा संतप्त सवाल साकूरमधील नागरिक विचारत आहेत. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.